जी घटना सांगितली हे चार्जशीट पण फाईल झाली आणि त्याच्यामध्ये तपास अधिकारी सुशीर सर काहीतरी होते असं ते सांगत होता तो. तर ते बघा, शहानिशा करा, तुम्ही पण पाठिंबा द्या आणि काय आहे सत्यता पडताळून खरंच झालं पाहिजे ॲक्शन. आणि हे जे काही धंदे चालू आहेत ते सर्व बंद झाले पाहिजे. स्टेशनचे कोणते कोणते धंदे? अवैध धंदे चालू आहेत असं त्याचं म्हणणं आहे. उल्लेख तर करा. काय नाही, वरली मटका, गोवंश तस्करी, रेती तस्करी, या बऱ्याच गोष्टी चालू आहेत असं त्याचं म्हणणं आहे. आणि मी म्हणतोय ना, बरेच लोक पाहतही असेल पण नजरअंदाज करतात. कशाला नादी लागायचं? यांच्या हातात कलम आहेत. आपल्या बोलण्याला महत्व नाही पण त्यांच्या पेनाले महत्व आहे, पेन कागदले महत्व आहे. हे दिसून येतंय. या गोष्टी घडल्याच पाहिजेत आणि असा लढा देणारा माणूस पाहिजे म्हणजे पाहिजेत. पण पांडू 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 तुमच्यावर जेव्हा घटना झाली होती, तुम्ही टावरवर चढले होते, त्याच्यानंतर तुमच्यावर काही दबाव आला का? बरेच लोकांनी, यांच्या लोकांना मी भेटलोय, भेटी झाल्यात, नुसतं बोलवतात, गेल्यानंतर कागदोपत्री अर्ज द्या. कित्येक अर्ज शाखेत गेलेले आहेत माझे, कित्येक अर्ज गेलेले आहेत. काहीच करत नाही हे लोक. पाठीशी घालतात हे लोक. फक्त आश्वासनं देण्याच्या कामाचे आहेत. तुमची मग मागणी तर काही म्हणजे त्याचा काहीतरी रिझल्ट लागला असेल? रिझल्ट लागलेला नाही. फक्त सांगतात, तोंडी सांगतात एक इन्क्रीमेंट त्या PSIचं बाद झालं असं म्हणून ते सांगतात. पण इन्क्रीमेंट बाद झालं याच्या बाबतीत अजूनपर्यंत मला काही सबळ पुरावा दिलेला नाहीत. पांडू, माझं असं म्हणणं आहे, तुझी पद्धत यूज केला, यूज केला, आता तोच पद्धत शैलेश पडायला यूज केला. तुमचाही घटनेमध्ये पोलीस कर्मचारी आहे, यांच्याही घटनेमध्ये पोलीस कर्मचारी आहे. बरोबर. मग पोलीस खरंच बदनाम होत आहे का? चांगले प्रशासन पोलीस प्रशासन मध्ये आहे पण असं म्हणू शकत नाही. असं सर्वच बदनाम आहे पोलीस प्रशासन असं म्हणू शकत नाही ना. चांगले आपण असं म्हणू शकत नाही. चांगले पोलीसवाले आहेत, कर्मचारी आहेत. हे बघा, प्रत्येकच घटनेला अपवाद असतोय. तसेच अपवादात्मक काही पोलीसवाले आहेत जे चांगले पण आहेत, नाही असं नाहीत. पण शेवटी वरिष्ठांचा दबाव येतो. त्याच्यानंतर त्यांचे सहकारी असतात. आणि मी जेवढे काही प्रशिक्षण ट्रेनिंग वगैरे घेतोय त्यामध्ये आमच्या पण मुलांना सांगत असतो किंवा कोणत्याही व्यक्तीला सांगत असतो का तुम्ही खरंच पोलिसांची जशी भूमिका आहे तशी तुम्ही बजवा. का त्या लोकांचं एकमेकासोबत वैर जरी असलं आणि आपण त्याच्या विरुद्ध आहे बा तो म्हणून त्याच्यासोबत बोलायला गेलो तर मला काही माहिती नाही, ते कोणाबद्दल त्यांचं पटतही नसेल आपापसात तरी वक्तव्य करत नाहीत. ही भूमिका सर्वांनी हे केली पाहिजेत. चांगले पण पोलीसवाले आहेत पण शेवटी दबावात येतात, वरिष्ठांच्या सूचना पाळाव्या लागतात. नाहीतर त्याच लोकांवर ऍक्शन घेतली जाते, त्यांचा पण इन्क्रीमेंट बाद केला जाते, वर्तणूक चांगली नाही, शोकास दिली जाते. म्हणून कोणीच कोणाचा सपोर्ट करत नाही. जसं पोलीस प्रशासनामध्ये वरच्या अधिकाऱ्याचं खालच्या कर्मचाऱ्यावर साखळीच आहे. वरच्या पोलीस अधिकाऱ्यापासून प्रशासन जेवढं काही आहेत, कॉन्स्टेबल पासून, खालच्या व्यक्तीपासून, होमगार्ड पासून तर शेवटच्या पातळीपर्यंत DG पर्यंत हे सर्व साखळी आहेत. नाही असं नाही, कारण की जर साखळी नसती योग्य तो न्याय मला त्यावेळेस मिळाला असता. मी रिपोर्ट दिलेला आहे, माझ्याजवळ कायदेशीररित्या पुरावा आहे, लेखी पुरावा, तरी सुद्धा हे म्हणतात सिव्हिल मॅटर आहेत. बेकायदेशीररित्या गाडी आज पण तिथं आहे, 5 लाखाचं 6 लाखाचं नुकसान करून पण आज पण गाडी आणली नाही. का नाही आणली? म्हटलं जे काय आहे माझ्या मागण्या पूर्ण करा तेव्हाच मी गाडी नेईल. आज पण माझी गाडी तिथं अडकलेली आहे आणि या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करा. मी कोर्टात पाहून घेईन म्हणत हे लोक गुन्हे दाखल पण करत नाहीत. मी काय म्हणतो, लोकशाहीचा देश आहे, लोकशाहीमध्ये निवडणुका होतात. आपण एक प्रतिनिधी नेमतो, आमदार, खासदार, आणि त्याच्यातून विधानभवन, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, ते सर्व आपण प्रतिनिधी. लोकशाही फक्त नावाला आहेत, इथं हुकुमशाही चालू आहेत पूर्ण. लोकशाही फक्त नावाला आहेत, मतदानापुरती लोकशाही आहेत, पण इथं सर्व हुकुमशाही चालू आहेत. तुम्ही कोणाला पण विचारा, प्रत्येकावर काही ना काही. अरे इव्हन एवढं सोडा, आमदाराचं आता तुम्ही गोष्ट केली, जेव्हा ते काहीतरी जिड्यावर भवनमध्ये हे झालं होतं, लोक मेळावा काहीतरी समस्या जाणून घेण्याबद्दल, याच्या 1-1.5 वर्ष आधी शिबिर झालं होतं. मी तिथे अर्ज दिलाय. आज त्या लेआउट मध्ये रामदेव बाबा 4 मध्ये लेआउट मोजणी करायला गेलं तर 139 प्लॉट आहे म्हणते आणि तिथं 251 का 252 प्लॉटचं येणे ऑर्डर आहे. काय धंदे आहे? तहसीलदारकडे गेलं तर तेव्हाच्या तहसीलदारने केलं असेल मला माहित नाही, कागदपत्र दाखवले, तुम्हाला प्लॉट घ्यायची खुशी होती. आज 6 लाखांनी तिथं बुडून आहो मी, 4-5-6 लाखांनी जे काय असेल व्हॅल्युएशन त्याच्यानुसार तिथं बुडून आहोत. म्हणजे ह्या लोकांना कसं आहे, हम करे सो कायदा,
आम्ही म्हणलं ना बस असंच झालं पाहिजे. मी काय म्हणतोय, शासकीय कामात अडथळा एक जी आर आहे त्याच्यात 353 कलम आहे. जुन्या IPC नुसार 353. 353 नवीन याच्यानुसार वेगळी तर बदलली. तुम्हाला सांगतो मित्रांनो, माझ्यावर 353चे भरपूर गुन्हे आहे. तर कसे झाले हे तुम्ही समजून घ्या, जनतेला माहिती आहे. मला 2 वर्षासाठी तडीपारही केलं होतं. मी पत्रकाराला तर कायद्यात बसलं तर करा ना, पण किती गुन्हे दाखल कायदे पाहिजे, त्याची वृत्ती काय आहे, त्याच्या गुन्हे कोणत्या पद्धतीचे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही काय केलं. असाच पद्धत जे काय होतं पोलीस स्टेशन, गोवंश आणि मटका याच्यावर बातम्या बनवल्या होत्या. चुकीचं काम केलं असं त्यांचं म्हणणं आहे. मग मी चुकीचं काम कारण की कसं आहे, जर समजा तुम्ही तसे जर न्यूज दिले थोडासा आळा बसाल आणि जे काही इन्कम सोर्स आहे तो बंद होईल म्हणून केलं असेल होऊ शकतं तुमच्या बोलण्यावरून. हो. आणि कायद्याबद्दल काय बोलणार, आता पुन्हा तरतूद आलेली आहे आणि सरकारी कर्मचाऱ्याला एक कवच नाही आहे का? कवच म्हणून नाही, मी सांगतोय ना. 353चा कायदा सरकारी कर्मचाऱ्याला मोठा कवच आहे. काही झालं तरी ते रिपोर्ट देतात. 353 गुन्हा नॉन बेलेबल आहे, सेशन कोर्ट मध्ये चालते, 15 दिवस जेलमध्ये राहावं लागते. मी तेच सांगतोय ना. मग शेवटी यांना कसं आहे, कायद्याचा आधार आहे, यांच्या हातात कलम आहे. तुमच्या बोलण्याले, रडण्याले, सत्य घटनेले यांना काहीच घेणं देणं नाहीत. या लोकांजवळ कलम आहे. जर तुम्ही थोडंसंही काही म्हणा नाही, तुमच्यावर गुन्हा दाखल केला शर्यत आहे. पांडू, तू आता एखादी काम करायला गेला, कुपन काढायला गेला, उत्पन्नाचा दाखला केला, तुझं काम झालं नाही, पण तुला अधिकार आहे का, एखादी कलम आहे का की बा शासकीय अधिकाऱ्याने त्या वेळेला शासकीय नियमाच्या वेळेला काम नाही केलं तर त्याच्यावर गुन्हे दाखल करायचा नियम आहे का? हे बघा, गुन्हे दाखल करता येतात, पण त्याच्या आधी आपण कसं आहे, कधी कोणी डायरेक्ट ऍक्शन घेत नाही. प्रेमानं होत असेल तर करून घेण्याचा प्रयत्न करतात. पहिलं जातात, कर्मचाऱ्यांना भेटतात, साहेब माझं असं असं काम होतं, काय काय कागदपत्र लागणार. दुसरी फेरी होते, सर हे बघा माझे कागद. मग त्याच्यानंतर आज नको उद्या ये, एखादी दिवस कर्मचारी राहत नाही. आपण काय सर्वसामान्य माणूस प्रत्येक गोष्ट कागदावर देत नाहीत. आणि शेवटी जेव्हा वरिष्ठांकडे आपण जातो का तुमची व्यक्ती काम नाही करताय म्हणून, त्यावेळेस म्हणतात तुम्ही याच्या आधी अर्ज दिले असेल ना, बरं मी त्याला सांगतो. एकदा परत समजूत काढतात, परत डबल गेलं, तुम्ही एक काम करा म्हणते डिस्प्लेले अर्ज टाका. तिथून त्यांचा कालावधी काउंट होतो. म्हणजे गेले ना एवढे दिवस वाया, एवढा पैसा गेला ना वाया. मजुरी बुडवून येते तो माणूस, त्याचं वाहन खर्च, जे काही प्रवास खर्च आहे तो लागला, ते सर्व गेलं ना वाया. मग त्यावेळेस कागदावर येते. मग कागदावर याचं होतं तर तुम्ही सर्वांसाठी नियम तसा ठेवा ना, कुठल्याही कागदाला परस्पर स्वीकारू नका. अरे हे लोक इव्हन यांचे ऑफिसचे दरवाजे बंद करून ठेवतात. मंदिराचं कधी दार खुलं असतंय, बंद असतंय का? आपण देव मानून यांना जातोय तिथे, तर आपल्याला 1-1 तास 2-2 तास वाट पाहावी लागते या लोकांना भेटण्यासाठी. नाही पांडू, तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतोय. तुम्हाला अभ्यास भरपूर आहे, तुमचं शिक्षण चांगलं झालेलं आहे, कायद्याचं नॉलेज आहे, तरतुदी कशा होतात ते त्याचंही नॉलेज आहे. आता एक तरतूद निघाली, माहिती अधिकार 2005 कायद्यानुसार, राईट टू इन्फॉर्मेशन, त्याच्यात एक तरतूद आलेली आहे की तुम्ही अर्ज दाखल करत असताना फी वाढलेली आहे. तिकीट कोर्ट स्टॅम्प त्याचे 30 रुपये झालेले आहेत. त्याच्यानंतर झेरॉक्सच्या प्रतची किंमत वाढलेली आहे. आणि एक असा मुद्दा आहे की त्या अर्ज दाखल करत्याला मी भारताचा नागरिक आहो हे सिद्ध करण्याचं सर्टिफिकेट काढून माहिती अधिकार दाखल करा. मला एक सांगा, तो आता भारतातच राहतो, मग तुमच्या लोकांचा अंकुश नाही. मग बाहेर देशाचा व्यक्ती इथे येऊन राहत आहे आणि तो मोकाट फिरत आहे एवढे दिवस फिरत आहे. आधार कार्ड आहे, राशन कार्ड आहे त्याच्याजवळ, तरी जर समजा तुम्हाला ग्राह्य जर नसेल धरायचं, म्हणजे तुमच्या लोकांचं कुठेतरी मग अनियंत्रण आहेत, नियंत्रण नाहीत. कारण की एवढे दिवस जर तो फिरत आहे इथं, एवढा खुलेआम फिरत आहे, मग तुम्ही का विचारणा केली नाहीत? राशन कार्ड, मग त्या तहसीलदारवर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजेत. राशन कार्ड कसं जारी केलं? आधार कार्ड ऑनलाईन सिस्टीम आहे, आय फेसिंग आहेत, फेस रिडिंग आहेत, थंब रिडिंग आहेत. मग एवढं असताना जर त्याचा आधार कार्ड निघत आहे तर तो भारताचा नागरिक नाही असं तुम्ही कसं म्हणू शकता? बरोबर, या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत. म्हणजे हे कसं आहे, एकूण वेळ खाऊ करायचं, त्रासदायक करून ठेवायचं, म्हणजे कोणी नाद करणार नाही आणि यांना यांचा मनमानी कारभार करता येईल. माझं असं म्हणणं आहे की ज्या माहितीच्या अधिकारामध्ये काय नाव आहे त्यांचं, अण्णा हजारे आंदोलन केले, त्यांचं आंदोलन सक्सेस झालं, यश झालं. त्याच्यात अनेक तरतुदी आल्या. लोकांना, जनतेला RTI काय, माहिती अधिकार काय, खूप कमी लोकांनी अभ्यास केला. अर्ज खूप कमी लोक मागतात की काय आपल्या देशात भ्रष्टाचार होता नाही काय काय. तर
अजून म्हणजे कसं आहे की लोक माहिती नाही मागितले पाहिजे, भ्रष्टाचार उघडकीस झाला नाही पाहिजे, याच्यासाठी तरतुदी आहे असं माझं म्हणणं आहे. बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, माहितीचे अधिकार 3 आहेत, अ, ब, क. हो अ आपण प्रथमतः तिथे दाखल करतो. बरोबर. दाखल केल्यानंतर 30 दिवसामध्ये माहिती द्यावी लागते. हो त्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. प्रश्नार्थक माहिती विचारता येत नाही, 250 शब्दाच्या वर जाता येत नाही, असं काहीतरी आहे. 150 शब्द, 150 जे काय असेल ते. हा, त्याच्यावर जाता येत नाही. पहिलं ते कायद्याच्या कसोटीत बसतात का पाहतात. हो मग माहिती जर द्यायची नसेल टाळाटाळ करतात, हो देत नाही. मग अपिलात जातोय आपण. एखादा व्यक्तीच जातोय अपिलात, 10 पैकी एखादा हो. अपिलात गेला. प्रथम अपील अधिकारी. प्रथम अपील अधिकारी हो. मग सुनावणीला होतात. तिथं काय म्हणतात, हो. हा का नाही दिली सर, असं तर झाली नव्हती कलेक्ट. हा ठीक आहे, देऊन दे. झाला. सुनावणीची प्रोसिडिंग देत नाही. हो मी काय म्हणतो, सुनावणी जर लावली, सुनावणीची प्रोसिडिंग द्यायला पाहिजेत. ते प्रोसिडिंग पण दिली जात नाही आणि तिथं समजूत काढली जाते, देऊन द्या माहिती. नंतर माहिती दिली जाते. मग तिथपर्यंत जाण्याची वेळ का आली? त्रासदायकच, म्हणजे एकूण त्रास देण्याचं काम आहे, हे स्पष्ट दिसून येतंय. आणि तिसरा आपला राज्य माहिती अधिकारी अमरावती, तिथं नंबरच लागत नाही. तिथे तर 6-6 महिने नंबरच लागत नाही. 6 नाही 2-2 वर्ष. 2-2 वर्ष. ते बघा, मी 2019ला माहितीचा अधिकार टाकला. रोजगार हमी योजना घोटाळा 50 करोडचा काढलेला आहे. 19 कर्मचारी त्याचे सस्पेंड झाले, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. तर पांडू मला आत्ता 2024 मध्ये राज्य माहिती अधिकाऱ्याकडून पत्र आलेले आहे. नंतर त्यांनी कॉन्फरन्स VC घेतलेली आहे. हे सुनावणी जे काही माहितीचा अधिकार हे ते बनलेले आहेत ना, हो. एवढ्याची गरजच पडत नाही. या लोकांनी जर प्रामाणिक काम केलं तर, या लोकांनी ठीक आहे ना. मी आता एक 15 दिवस महिनाभर आधी त्या LCBPI चौरेकडे गेलो होतो. मला कोर्टासाठी पक्ष करण्यासाठी मी वर्षभरापासून झटतोय त्या पोलिसवाल्यांना पक्ष करण्यासाठी. परवानगी मागितली, कोर्टानं म्हटलं परवानगी मागितली. बुलढाणा बदली झाली, अकोला बदली झाली, तिथे पण जाऊन आलो SP-कडे. तिन्ही ठिकाणी फिरलो, अर्ज दिलेत, मेल केलेत, सगळ्या गोष्टी झाल्यात. काय झालं? काहीच नाही. परत तो एक कागद त्यांनी मला दिला होता, तो कागद मला दिसत नव्हता. त्याच्यामुळं मी LCBPI चौरेला भेटलोय, म्हटलं कागद द्या. त्या दिवशी नाही म्हणे, थोडं थांबा, फाईल पाहतो. नंतर ते झालं, परत गेलो. ते कुठंतरी पुसदला मर्डरमध्ये कुठंतरी गेले होते, मर्डरची केस झाली होती. तिथं त्यांचे कर्मचारी होते. म्हटलं देऊन द्या एक कागद, झेरॉक्स कॉपीच द्यायची आहे ना. नाही, अर्ज द्या, हे करा ते करा. म्हणजे अर्ज देताना जमते, यांना हप्ते खातानी जमत नाही. हप्ते खातानी काय त्या दिसत नाही, डोळे लावतात. आणि जेव्हा कागद द्यायचा असतो, एक साधा कागद झेरॉक्स काढून द्यायची. अरे 2 रुपये 5 रुपये घ्या ना तुम्ही त्याच्याकडून झेरॉक्सचे, पण देऊन द्या ना. कशाला एवढा कागद? त्याच्यासाठी एक 5 रुपयाची पेन घ्या लागते, 2 रुपयाचा कागद घ्या लागते, ते डिस्प्लेले टाका लागते, त्याची एक झेरॉक्स काढा लागते. म्हणजे 10 रुपयाचा खर्च, परत टाका. नाही आलं सर, अर्जावर देत नाही माहिती म्हणलं, मग म्हणते RTI टाका. झाला फुकट त्रास एका कागदासाठी. अरे आहे ना तुमच्याकडे अवेलेबल, देऊन द्या ना. काय भीती आहे तुम्हाला? नाही देते लोक. पांडू, माझं असं म्हणणं आहे, कर्मचारी समजा तक्रारही झाल्या मोठ्या अधिकाऱ्याकडून, तर काय होतं, 6 महिने सस्पेंड होतं पुन्हा. ते 6 महिने सस्पेंड झाल्यावर त्यांना काहीतरी मानणं, म्हणजे वेतन पण 50% मिळतंय. माझ्या प्रकरणात 2 महिने शिकलीवर गेली होती ती मॅडम, PSI स्नेहा शेडगे. आता ती जळगाव जामोदला पती पत्नी एकत्रीकरणमध्ये दोघे नवरा बायको, तिथं PSI आहे. काय झालंय त्यांचं? काहीच नाही. सांगितलं फक्त एक इन्क्रीमेंट बाद झालंय, त्याच्यानंतर त्यांचा त्या 2 महिने शिकलीवर होत्या. अरे शिकलीवर राहून इन्क्रीमेंट बाद झालं, माझा काय फायदा झाला त्याच्यात? त्यांच्यावर झालंय, माझा का फायदा झाला? तिचा नवरा पत्रव्यवहार बेकायदेशीर त्या पत्रव्यवहार करून गाडी ताब्यात घेतली फायनान्स कंपनीकडून. गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना, कागदोपत्री आहे तरी पाठीशी घालण्याचं काम करत नाही. हा गुन्हा नाही. म्हणजे या लोकांनी ते कसं आहे, ते मनाव नाही, मनाचा प्रश्न येतोय. आम्ही केलं तर काहीतरी म्हणते ना, आम्ही केलं तर चमत्कार, तुमकी येतो बलात्कार, तशी किस्सा करून ठेवली या लोकांनी. धन्यवाद पांडू. तुझं पूर्ण नाव? पांडुरंग श्रीकृष्ण मुतनेवार, पांढरकडा. पांडू हे निकनेम आहे, गोड नाव आहे. पांडुरंगा विठ्ठला. छान अभ्यास, छान आहे, शिक्षण झालेलं आहे, युवा मुलगा आहे आणि त्याच्या मनात भावना आहे, देशप्रेम आहे, म्हणून एवढं बोलू शकला. नाहीतर मुलांना नॉलेज असतात, डेअरिंग नसतात, की समोर मी कोणत्या तरी प्रकरणात मला अडकवल याची भीती असते. पण पांडूमध्ये ती भीती नाही आहे आणि तो क्रांतिकारी आहे. एवढं सारं माहिती दिली आपल्या न्यूज चॅनलमध्ये. आपण चॅनलतर्फेही त्यांना धन्यवाद देतो पांडूला. धन्यवाद. आणि पाहत राहा न्यूज महानायक अपडेट
देत राहील. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कमेंट करणं विसरू नका. काही पण कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.